नाशिक जिल्हा सटाणा तालुका आणि या सटाणा तालुक्यामध्ये अंतापूर नावाचं गाव. या अंतापूर नावाच्या गावामध्ये एक गृहस्थ राहत होते ज्यांचं नाव होतं चिमणाजी. अत्यंत सत्वशील गृहस्थ, भगवान महादेवाचे महान भक्त. चिमणाजी हे गृहस्थ होते, गृहस्थी जीवन जगत होते आणि दोघही दाम्पत्य हे भगवान महादेवाची उपासना करणारे होते. धन धान्य संपत्ती शेतीवाडी सगळं होतं आणि समग्र जीवनामध्ये सगळी संपत्ती ऐश्वर्य असताना एकच जीवनामध्ये दुःख होतं, कमतरता एकच होती आणि ती कमतरता म्हणजे पोटी पुत्र प्राप्ती नव्हती, पोटी संतान नव्हतं. आणि जीवनाला सगळं ऐश्वर्य असेल, सगळी संपत्ती जीवनात असेल आणि जर पुत्र सुख नसेल तर त्या माणसाचं जीवन कष्टी जीवन असतं. गृहस्थी माणसाच्या जीवनातलं सर्व सुख हेच आहे की त्याच्या जीवनामध्ये पुत्र असला पाहिजे, अपत्य असलं पाहिजे. पण त्याच्याही पुढचा भाव सांगतो आपल्याला. गृहस्थी माणसाच्या जीवनात सुख तेव्हाच आहे जेव्हा त्याच्या जीवनामध्ये सगुणी सत्वगुणी मुलगा असला तर. अवगुणी पुत्र नसलेला बरा. तो सत्वगुणी असेल, तो मुलगा भगवत भजन करणारा असेल, भगवंताची साधना करणारा असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या भगवंताची भक्ती करतो त्या भगवंताची भक्ती पुढे घेऊन जाणार असेल तर अशी पुत्र आपल्या पोटी येऊ आल्यानंतर अशी पुत्र मागच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार करून टाकत असतात. बऱ्याच वेळेला असं होतं, आई वडील भजन करणारी आहेत, आई वडील भगवंताचं नामस्मरण करणारी आहेत, परमार्थ करणारी आहेत, पण मुलगा पोटी जन्माला येतो तो मागचं पुढचं सगळं एक करून टाकतो. म्हणून महाराजांनी सांगताना सांगितलं काय, ऐसा गुंडा पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. असा पुत्र त्याच्या पोटी आला पाहिजे की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा. नामदेवरायांनी ते सांगितलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे. जो हरीचा दास आहे त्यांच्या पोटी त्यांच्या कुळामध्ये असे भगवत भक्त जन्माला यावेत की त्यांनी पिढ्यानपिढ्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि मला असं वाटतं असे पुत्र जर आपल्या पोटी व्हावे असं वाटत असेल तर अगोदर आपल्याला भगवंताची भक्ती करावी लागेल. भगवान परमात्म्याचा भक्त सुद्धा अशाच पोटी येतो की जिथं ज्या पोटामध्ये ज्या अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं. रात्रंदिवस मोबाईल लोटणाऱ्याच्या पोटी भगवत भक्त जन्माला येत नाहीत. ते कळतं का? हे कळलं ना तुम्हाला? तुमच्याकडे आहे नाही ती? छत्रपती शिवाजी महाराज आले कुणाच्या पोटी? मा जिजाऊच्या पोटी. कुणाच्याही पोटी येत नाहीत महाराज. शुद्ध बीजा पोटी, 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 फळ रसाळ गोमटी, फळ रसाळ
गोमटी 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 शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळी रसाळ गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध शुद्ध पोटीच शुद्ध फळं जन्माला येत असतात. म्हणून अशा आईनं वडिलांना जर भगवत भक्ती केली, चिमणाजी आणि त्यांची पत्नी ही अत्यंत भगवत भक्त आहेत. हा विचार करा, ज्या पोटी भगवान शंकराला अवतार घ्यायचा आहे ते उदर किती पवित्र असलं पाहिजे. ज्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस स्वतः महादेव थांबणार आहेत, ते उदर किती पवित्र असलं पाहिजे. आपण विचार करा ना, तेवढं भगवत भक्त जीवनामध्ये. मला सहज एकदम असा बोलला होता, म्हणजे महाराज का तुम्ही कीर्तनात कायमच सांगता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतो अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, ज्यावेळेला अत्याचार वाढतो, अनाचार वाढतो, पापाचार वाढतो, भ्रष्टाचार वाढतो, त्यावेळेला भगवान अवतार घेतात. म्हटलं बरोबर आहे, अडचण काय मग. ते म्हणे मग आता पापाचार वाढला नाही का, आता अत्याचार वाढला नाही का, पाप होत नाही का, भ्रष्टाचार होत नाही का, अत्याचार होत नाहीत का. म्हटलं होतो, अडचण काय तुझी. ते मग एवढा जर पापाचार वाढला असेल तर तुमचा देव का अवतार घेत नाही. तुमचा झोपले नाही तुम्ही, तुमचा देव. मग अशा लोकांना उत्तर काय ग्रंथातली द्यावी लागत नाहीत महाराज. अशा लोकांना उत्तरही त्यांच्याच भाषेत द्यावी लागतात. म्हणलं आमचा देव आणि तुझा काय मावस भाऊ आहे का. त्याला मी सांगितलं, भल्या माणसा, आमचा देव आजही अवतार घ्यायला तयार आहे, फक्त त्या भगवंताला देवकी सारखं उदर भेटत नाही म्हणून थांबलाय. त्या देवाला कौशल्यसारखं उदर भेटना म्हणून थांबलाय. सांगा ना, आजच्या काळामध्ये असं उदर आहे की भगवान परमात्म्याला 9 मध्ये पोटात ठेवू शकेल. आहे का असं पवित्र उदर. भगवान महादेवाला अवतार घ्यायचा आहे, कुणाच्या पोटी. तेवढं भगवत भक्त सत्शील जीवन जगणारं उदर पाहिजे. चिमणाजी आणि दोनही ग्रस्त अत्यंत महादेवाचे भक्त, अत्यंत महादेवावरती श्रद्धा, महादेवाची भक्ती जीवनभर त्यांनी केली. भगवान महादेवाच्या भक्तीचा परिणाम खूप दूरगामी होत असतो, लक्षात घ्या. जीवनामध्ये अत्यंत अशक्यप्राय जर गोष्टी काही प्राप्त करायच्या असतील तर त्यांनी महादेवाची भक्ती केली पाहिजे. सामान्य गोष्टी प्राप्त सहज होतात, त्या प्रारब्धाने होतात. पण जर खूप अशक्य गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर महादेवाची, कारण सगळ्यात भोळं दैवत म्हणजे महादेव आहे. तुम्ही महादेवाची भक्ती करा, किती अवघड काम असू द्या, फक्त श्रद्धेनं करा. महादेवाची भक्ती एकट्याने करण्यापेक्षा जर दोघांनी केली ना महाराज, तर त्याचं जास्तच फळ आहे. हो. म्हणून आता इथं बरेच एकट्याच दिसतात, दोघं काय बरेच आलेली. दोघांनी करण्यात जास्त फळ आहे. म्हणून या महादेवाच्या भक्तीचे 3 मार्ग आहेत सगळ्यात महत्वाचे. एक आहे श्रवण, 2 आहे पूजन आणि 3 आहे भजन. महादेवाच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. महादेवाच्या संदर्भात श्रवण करता आलं पाहिजे, महादेवाच्या कथा जेवढ्या ऐकता येईल नियमानं ऐकत चला. 2 पूजन करता आलं पाहिजे. आता महादेवाचं पूजन कसं करायचंय. चिमणाजी आणि त्यांची पत्नी अहोरात्र महादेवाची पूजा अर्चा करायची, पण कोणती पूजा त्या भक्ताला फळ प्राप्त करून देते याचे काही नियम आहेत, जे शिवमहापुराणात आले ते मी आपल्याला सांगतो. भक्त धावते. कुठल्याही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर आपण महादेवाची भक्ती करत असू तर त्या
पूजेचे काही नियम आहेत आणि ते त्याच पद्धतीनं केले गेले पाहिजेत. सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे आता कुठली देवता आहे मंदिर? संगमेश्वर महादेव, बरोबर आहे की नाही? अत्यंत, मी आत्ता दर्शनासाठी गेलो होतो, मला काल ही गोष्टच कळली नव्हती की इथं संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. की आज मला दादांनी सांगितलं की महाराज इथं महादेवाचं खूप सुंदर अशा स्वरूपाचं मंदिर आहे, संगमेश्वर महादेव मंदिर आहे. पण थोडीशी तरुणांना आता विनंती करतो जाता जाता, तिथल्या स्वच्छतेचं थोडंसं बघा आपण. उद्या करता आली तर खूप बरं वाटेल मला. तिथं खूप पानं झाली आहेत, थोडंसं अस्वच्छ झालंय सगळं. जर तुम्ही मोकळ्या मनाने तिथं जाऊन श्रद्धा, माझी इच्छा आहे म्हणून करा फक्त, बाकी काही नाही. 4-8 जण गेले तर खूप बरं होईल. आणि त्यांना जर वेळ नसेल तर आपण तर तयारच आहेत, आम्हाला फक्त आदेश करा महाराज. आम्ही कुठेही तयार आहे. पण तेच सगळ्यांनी लक्ष द्या थोडंसं तिथं. वारीने झालं, बरं बरं. पूजा करत असताना, महादेवाची प्रतिष्ठापना करत असताना ही कशा पद्धतीनं असावी. आता इथं जी आहे ती एकदम अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे ज्या दिशेला जलधारी पाहिजे त्या दिशेला जलधारी आहे. महादेवाचं तोंड ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेला महादेवाचं मुख आहे. पण आपण पूजा करत असताना, महादेवाचं दर्शन घेत असताना हे कसं घेतलं पाहिजे, कशा पद्धतीनं पूजा केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला आपल्याला महादेवाच्या पूजनाला बसायचं आहे, सोमवार हा दिवस महादेवाला अत्यंत आवडीचा आहे. सोमवारच्या दिवशी महादेवाचं पूजन करावं. सोमवारच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावं. स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केलं तर खूप छान. शुभ्र वस्त्रानं महादेवाच्या मंदिरात जावं. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर ज्या दिशेला जलधारी असते, जलधारी शक्यतो महादेवाची उत्तर दिशेलाच असते आणि उत्तरेलाच असली पाहिजे. महादेवाची तुम्ही भारत देशामध्ये कुठेही जा, महादेवाची जलधारी म्हणजे जल समर्पित केल्यानंतर ज्या दिशेला जल जातं त्याला जलधारी म्हणतात. ती जी जलधारी असते ती उत्तर दिशेलाच असते. उत्तर दिशेला असावी त्याचं कारण असं आहे की महादेवावर ज्यावेळेला आपण जल समर्पित करतो त्यावेळेला ते जल हे उत्तर दिशेलाच गेलं पाहिजे. का उत्तर दिशेला गेलं पाहिजे? महादेव जिथं लिंग आहे तिथं विराजमान असतात, बरोबर आहे की नाही? मग जिथं लिंग आहे तिथं जर विराजमान असतील तर वरच्या बाजूला महादेवाच्या जटाजूटधारी आहेत ना, ते वरच्या बाजूला जटा असतात. आणि आपण टाकलेलं जे जल आहे ते जर जटेवरून खाली येत असेल तर जटेवरून खाली आलेलं जे जल आहे ते जल नसतं, ते तीर्थ असतं. का तीर्थ असतं? कारण महादेवाच्या जटेतून गंगा वाहते आणि आपण टाकलेलं जे जल आहे ते गंगा स्वरूप होतं आणि गंगेच्या रूपात उत्तर दिशेला वाहतं. का? कारण गंगा ही उत्तर वाहिनी नदी आहे, गंगा ही उत्तरेला वाहते, म्हणून ते पाणी उत्तर दिशेलाच गेलं पाहिजे. म्हणून महादेवाचं तीर्थ घेत असताना हे सामान्य जल आहे असा भाव करायचा नाही, ते गंगेचं साक्षात तीर्थ तयार झालेलं असतं. म्हणून ज्याला कुणाला गंगेचं तीर्थ घेता येत नाही काशीला जाऊन, त्यानं संगमेश्वराला जाऊन जरी गंगेचं तीर्थ घेतलं, इथलं तीर्थ घेतलं तरी ते गंगेचं तीर्थ प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीनं त्या बाजूला ती जलधारी असते. महादेवाचं मुख पूर्व दिशेला असतं, नंदिकेश्वराचं मुख पश्चिम दिशेला असतं. महादेवाच्या बरोबर पाठीमागे पार्वती माता विराजमान असतात. मग आपण महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेत असताना किंवा पूजेला बसत असताना कसं बसायचं? इकडून गेल्यानंतर पूर्व दिशेकडून जर आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला तर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे तोंड करून महादेवाचं दर्शन घ्यायचं नाही कधी. का घ्यायचं नाही? कारण समोर नंदिकेश्वर आहेत, नंदिकेश्वर, आणि पुढे कोण आहेत? महादेव. महादेवाचं लक्ष कुणाकडे आहे? नंदिकेश्वराकडे. नंदिकेश्वराचं लक्ष कुणाकडे आहे? महादेवाकडे. महादेव आहेत भक्त, महादेव आहेत देव, आणि पुढे कोण आहे? महादेवाचे भक्त. आणि महादेव सांगतात माझ्या भक्ताकडे मी नित्य दर्शन करतो, माझ्या भक्ताकडे माझं नित्य लक्ष असतं, माझ्या भक्ताचंही माझ्याकडे लक्ष असतं. म्हणून आपण बसत असताना देवाच्या आणि भक्ताच्या मध्ये बसायचं, त्यांच्यात व्यत्यय आपण आणायचा नाही. म्हणून पश्चिमेकडे तोंड करून देवाचं दर्शन घेऊ नये किंवा पूजेला बसू नये. मग पाठीमागून बसायचं का? पाठीमागून कोण आहेत? पार्वती माता. आणि पुढे कोण आहेत? महादेव. पुढे आहे शिव आणि मागे आहे शक्ती. पुढे आहे पती आणि मागे आहे पत्नी. आणि दोघा नवरा बायकोंच्या मध्ये शहाणा माणूस जात
नवरा बायकोच्या मध्ये शहाणा माणूस पडत नसतो, म्हणून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यात आपण व्यत्यय निर्माण करायचा नाही. राहता राहिली उत्तर दिशा, उत्तर दिशेला तर गंगा वाहिनी असते, तिकडे आपल्याला गंगेला आपण ओलांडून येऊ शकत नाही. एकच दिशा शिल्लक राहते, ती म्हणजे दक्षिण दिशा. म्हणून महादेवाचं दर्शन करत असताना दक्षिण दिशेला बसावं आणि उत्तरेकडे तोंड करून महादेवाचं दर्शन घ्यावं. तेच दर्शन सफल होत असतं, अन्यथा दुसऱ्या दिशेकडे तोंड केलेली पूजा सफल होत नाही. पूजेला बसताना सुद्धा पाठीमागून इकडे बसून पूजा करता येईल का हो? महादेवाचं तोंड जर पूर्वेला असेल तर पाठीमागून कसं भस्म लावणार आहात तुम्ही? लावता येत नाही. म्हणून दक्षिण दिशेला बसायचं, उत्तरेकडे तोंड करायचं. उत्तरेला तोंड असतं जलधारीचं. माझे आर्मीतले कुणी असेल मला माहीत नाही, मी आत्ता मागच्या कथेमध्ये हा भाव सांगितला होता की महादेवाची पिंड ही उत्तर दिशेला असते. माझी कथा संपल्यानंतर एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते, ते माझ्याकडे आले आणि आर्मीतले ते ऑफिसर माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही कथेमध्ये जो हा भाव सांगितला की महादेवाच्या पिंडीचं तोंड हे उत्तर दिशेलाच असतं, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये हे आर्मीतल्या लोकांना चांगलं माहिती आहे म्हणे. म्हणून कसं काय माहिती आहे? त्यांनी असं सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी आमची कंपास काम करत नाही, कंपास दिशादर्शक यंत्र जिथं बंद पडतं तिथं आम्ही सरळ महादेवाच्या मंदिरात जातो आणि महादेवाची जलधारी ज्या दिशेला असेल ती आमच्यासाठी उत्तर दिशा असते. म्हणजे भौतिक दृष्टीनं सुद्धा ही मंदिरं, ही स्ट्रक्चर आमच्यासाठी किती कामाची असतात बघा, आपण विचार करा. म्हणून पूजा करत ही पूजा अत्यंत श्रद्धेनं आपण करायची. चिमणाजी आणि त्यांच्या पत्नी ज्यांच्या पोटी शंकर महाराज जन्माला आलेत, अत्यंत श्रद्धेनं सविधी अंतःकरणानं महादेवाचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नित्य दोघांचा जप चालू. आणि ही भक्ती कशासाठी आहे? ही भक्ती फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, पोटी पुत्र झाला पाहिजे, आमच्या पोटी भगवत भक्त जन्माला आला पाहिजे, आमच्या पोटी स्वतः महादेव जन्माला आले पाहिजेत. ही भावना अंतःकरणात धारण करून दोघही दंपती सारखं महादेवाची पूजा. आणि महादेवाची पूजा मी आता सांगितलं तुम्हाला महादेवाची कुठल्या दिशेला पूजा करायची, पण महादेवाची पूजा करत असताना महादेवाला फुलं कुठली चालतात, महादेवाला फळं कुठली चालतात, महादेवाला पानं कुठली चालतात, हे सगळे नियम आलेले आहेत. या नियमाने पूजा केली गेली पाहिजे. महादेवाला एक फूल चालत नाही. कुठलं फूल? केवड्याचं फूल, केतकीचं फूल, त्याला केवड्याचं फूल म्हणतात. महादेवाला केवड्याचं फूल पूजेसाठी कधीही चालत नाही. म्हणून महादेवाच्या पूजेला कधीही केवड्याचं फूल व्हायचं नाही. सगळी फुलं चालतात, धोत्र्याचं सुद्धा चालतं, पण केवड्याचं चालत नाही. महादेवाला सगळ्यात आवडतं पुष्प कुठलं, पान कुठलं असेल तर बिल्वपत्र आहे. बेलाचं पान वाहिल्याशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही. आणि अशा पद्धतीनं या दाम्पत्यानं दोघाही नवरा बायकोनं अत्यंत श्रद्धेनं महादेवाचं पूजन केलं, नित्य महादेवाचं भजन केलं. पण एवढी पूजा करूनही, एवढं भजन करूनही पोटी संतान होत नाही. महादेव जर दिलं तर लगेच देऊन टाकतात, आणि जर खरंच महादेवाने जर विचार केला ना, जर परीक्षा पाहिजे तर अशी परीक्षा पाहतात महाराज. हो, महादेवाची भक्ती करत असताना खूप परीक्षा पाहतात. कधी कधी एक भक्त होता महादेवाचा, सुरुवातीच्या काळामध्ये त्याला काहीच कळत नव्हतं महाराज, त्याला काहीच कळत नव्हतं महादेवाची भक्ती कशी करायची, महादेवाला कसं जेल व्हायचं, त्याला काही कळत नव्हतं. अडाणी होता, व्याध होता, जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, लाकडं तोडून घेऊन यायचा, आणि घरी आल्यानंतर लाकडं तोडायला आल्यानंतर, लाकडं तोडून घरी आल्यानंतर ते लाकडं विकायचे, आणि विकून झाल्यानंतर मग काय पैसा येईल त्याच्यावर घर चालवायचं. एक दिवस त्याच्या नजर चुकीनं त्याला महादेवाची कथा ऐकायला भेटली, आणि कथा ऐकल्यानंतर त्यानं एवढंच कथेत ऐकलं की महादेव एवढे भोळे आहेत की महादेवाला भस्म खूप आवडतं. काय ऐकलं? महादेवाला भस्म खूप आवडतं, नुसतं भस्म नाही. या ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः, सद्गुरु शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः. ओम शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः, श्री शंकर नमो नमः, शंकर बाबा नमो नमः. ओम शंकर
नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः शंकर बाबा महाराज की ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः ओम शंकर नमो नमः श्री शंकर नमो नमः सद्गुरु शंकर नमो नमः शंकर बाबा नमो नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु धनकवडी निवासी शंकर बाबा महाराज की जय. या कथेचा आदेश ज्यांच्याकडून झाला ते परम आदरणीय अशोक दादा या ठिकाणी आज आपल्या या कथेला परम पवित्र करण्यासाठी उपस्थित राहिले. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून दादांचं स्वागत करायचं आहे. खरं तर शंकर बाबांची कथा करायची हे ज्यावेळेला प्रसवलं अंतःकरणामध्ये की ही कथा करायची आहे त्यावेळेला मी दादांकडे आलो आणि तिथं बसलेलं असताना दादांनी व्हिडिओ कॉल करून अशोक दादांना सांगितलं की असं असं आहे. दादांनी आम्हाला बोलवून घेतलं मठावरती, शंकर बाबांना कौल लावला आणि दादांचा पहिला शब्द आहे जोरदार कथा होणार म्हटले. आणि म्हणून खूप मोठं काम दादांचं शंकर बाबा महाराजांच्या सर्व भक्तगणांसाठी आहे. आत्ताच खूप मोठा उत्सव आशिया खंडामध्ये ज्या उत्सवाची दखल घेतली गेली, आपल्या अकोळनेरला एका वेळेला 2525 यज्ञाचं आयोजन चालू होतं. वन टाइम एका वेळेला एक यज्ञ करायचा म्हटलं तर अवघड आहे. एका वेळेला 2525 यज्ञ एका वेळेला चालू होते. ट्रकाने महाराज लाकडं येत होती आणि हे सगळं आयोजन, एवढं मोठं आयोजन नियोजन फक्त आमच्या दादाच्या एका शब्दावर चालू होतं. 2525 यज्ञ दादांच्या एका शब्दावर. आणि ज्या यज्ञाची दखल आशिया खंडात घेतली गेली, दादाला मोठा पुरस्कार त्या यज्ञामध्ये प्राप्त झाला. एकदा जोरात टाळ्या वाजवा सर्वजण. आपण केडगावला खूप सुंदर प्रशस्त अशा स्वरूपाचं शंकर बाबा महाराजांचं मंदिर आहे, मठ आहे. आम्हालाही एकदा दादांच्या दर्शनाचा सुयोग त्या ठिकाणी प्राप्त झाला. ज्या दिवशी ही कथा करायची असं ठरलं त्यावेळेला दादांनी आम्हाला शब्द दिला होता, तुम्ही कथा सुरू करा, तुम्हाला कशाचीही कमी पडणार
नाही. आणि हे आशीर्वाद सोबत घेऊन आम्ही या कथेला प्रारंभ केला. दादा, तसं प्रथम आम्ही हा जो संकल्प मांडला, महाराष्ट्रात हा पहिलाच संकल्प आमच्या डोक्यात आला. आणि सगळ्यांच्यासाठी, म्हणजे सर्व महाराजांच्या लोकांच्यासाठी, सगळ्या लोकांसाठी महाराष्ट्रातल्या एवढे फोन मला या संदर्भात आले की नेमकं ही कथा कशी होणार आहे. कारण खूप कथा लोकांनी ऐकल्यात, भागवत कथा खूप ऐकल्या, रामायण कथा खूप ऐकल्या. शंकर बाबाची कथा नेमकं तुम्ही कशी करणार आहात? मी सगळ्यांना एकच उत्तर दिलं, दादा, मी कथा करणार नाही. कथा ते स्वतः करणार आहेत आणि ते माझ्या इथं बसून माझ्याकडून ते कथा बोलून घेणार आहेत. मला त्या कथेतलं काही माहीत नाही, मला ते काही कळतही नाही. ती कथा ते करून घेणार आहेत. आणि कालसुद्धा कथा सुरू करण्याच्या जेस मी सगळं तयार झालो आणि दादांनी मला फोनवर सांगितलं, महाराज बिंदास कथा करा, मस्त कथा होणार आहे, टोले जंग कथा होईल, काही चिंता नाही. आणि काय सांगू महाराज, दादा, दुसऱ्या दिवशी आमचा सगळा मंडप फुल झाला. जेवढा मंडप दिला दुसऱ्या दिवशी फुल झाला. आणखी आता पुढं बघू काय गर्दी होती, ते पुढचं नियोजन बघू काय होईल ते. पण अत्यंत श्रद्धेनं या ठिकाणी आपण सर्वजण येतात. दादांचे आशीर्वाद आहेत, बाबांचे तर आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेच. आता वेळ होऊन गेलेली आहे. टप 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 आपल्याला शंकरबाबा महाराजांचं जन्म साजरा करायचा आहे आणि कथा थांबवायची आहे. चिमणाजी आणि त्यांच्या पत्नी अत्यंत श्रद्धेनं भगवान महादेवाची पूजा अर्चा करतायत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करतायत. आणि खूप दिवस झाले मी कथा सांगत होतो का काहीतरी तुम्हाला? हा, बरोबर. एक भक्त होता, व्याध होता, बरोबर की नाही? हे सांगत होतो ना, व्याध होता. त्याला कळत काही नव्हतं, पण त्यानं सुदैवानं एक महादेवाची कथा श्रवण केली आणि त्याला हे कळालं की महादेवाला चिताभस्म खूप आवडतं. त्याला पूजा कुठल्या दिशेला करायची, काही देवाला फुलं कोणते आवडतात, मंत्र कुठला म्हणायचा, त्याला काहीच कळत नव्हतं. पण त्यानं ते ऐकलं आणि त्याच्यावर त्यानं श्रद्धा ठेवली. मी सांगितलं ना, भोलेनाथ भोळा आहे. त्यानं भोळेपणानं श्रद्धा ठेवली आणि त्यानं त्याच्या जीवनात नियम केला, काय की महादेवाला चिताभस्म लावल्याशिवाय मी जेवणार नाही. काय नियम केला? चिताभस्म. महादेवाला चिताभस्म लावल्याशिवाय मी जेवणार नाही, हा त्यानं नियम केला. आणि नियम करून त्यानं तो नियम दुसऱ्या दिवशीपासूनच अंमलात आणला. तो ज्या जंगलात जायचा ना, तिथे एक स्मशानभूमी होती. दररोज त्या परिसरात कोणी गेलं की तिथं जाळायला आणायची. मग येता येता ते चिता त्याला दिसायची, ती चिता घ्यायचा तो हातामध्ये, अशी मुठीत घ्यायचा. मुठीत घेऊन निघाला की तो भस्म असा लावत नव्हता. त्याच्या रस्त्यामध्ये एक शिवलिंग होतं, तो असा लावत नव्हता, त्याला कळत नव्हतं. ती डोक्यावरती मुळी असायची लाकडाची, तो गेला की जोरात फेकायचा, मोठ्याने महादेव आणि मोठ्याने फेकून द्यायचा. आणि ते पडलं की ती बरोबर ते भस्म महादेवाच्या लिंगावर जाऊन पडायचं. दररोजचा त्याचा नियम. अनेक दिवस त्यानं तो नियम केला. पण मी सांगितलं ना, महादेव परीक्षा घेत असतात. एक दिवस महादेवानं विचार केला, अरे हा दररोज मला भस्म वाहतोय, चिता भस्म वाहतोय, पण याच्या अंतकरणातील श्रद्धा खरी आहे का खोटी आहे, की नेमकं काही फायद्यासाठी तो माझी भक्ती करतोय हे बघायचं आहे आपल्याला. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, जंगलात गेला आणि सकाळपासून ढग गोळा झाली आकाशामध्ये आणि मंद 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 पाऊस पडायला लागला. दिवसभर पाऊस पडत होता आणि पाऊस पडल्यामुळं त्या दिवशी काय कोणी चिता जाळायला तिथं आणली नाही. तो संध्याकाळपर्यंत वाट पाहत बसला स्मशानभूमीत, पण चिता काय जाळायला आली? कारण पाऊस पडत होता. रात्र झाली तरीही चितेला कोणी आणलं नाही. तो रडायला लागला, त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्यानं विचार केला, अरे इतके दिवस झाले माझ्या जीवनात माझा नियम कधी चुकला नाही, आज मात्र माझा नियम चुकला. आणि रडत रडत तसाच घरी आला. बायको संध्याकाळपासून वाट पाहत होती. बायको म्हणत होती, अहो आज एवढा वेळ तुम्हाला कशासाठी झाला, इतका वेळ का नाही आलात तुम्ही? त्यानं सांगितलं, अगं माझा नियम आहे, महादेवाला चिताभस्म लावल्याशिवाय मी जेवणार नाही. आज दिवसभर वाट पाहिली पण कुणी काय माणूस जाळायला आणला आणि त्यामुळं मला काही चिता भेटली नाही, काय करू, मी जेवणार नाही. तिनं आतमध्ये गेली, ताट भरलं, ताट त्याच्या समोर आणून मांडलं. त्यानं ते तसंच ताट घेतलं आणि त्याच्या अंगावर फेकून मारलं. तुला काय कळतं का म्हटला? अरे माझा नियम मोडलाय, आज माझा नियम आहे, चिताभस्म लावल्याशिवाय मी जेवणार नाही. तिला राग आला महाराज. रागात तिनं आतमध्ये बडबड करत गेली. ती म्हटली, काय चिता लावली नुसती, चिताभस्म चिताभस्म चिताभस्म, महादेव महादेव, घराकडे लक्ष नाही, दाराकडे लक्ष नाही, नुसतं महादेव भस्म चाललंय. एक काम करा म्हणे, आता मलाच जाळा, माझंच भस्म लावा.
दादा ती राग राग बोलली पण यानं सिरियस घेतलं. मी सांगितलं ना, महादेवाचे भक्त आणि शंकर बाबाचे भक्त भोळे असतात. ते भोळे असतात महाराज, त्यांना काही कळत नाही. ती राग राग म्हटली पण यानं सिरियस घेतलं. आणि हा काय म्हटलं माहितीये का, हा म्हटलं अरे हिच्या डोक्यात आलं माझ्या कसं काय डोक्यात नाही आलं. ती आतमध्ये जाऊन बडबड बडबड करत होती महाराज. तेवढे ते हळूच उठलं. ती कोपी होती ना त्यांची कुटिया, हे हळूच उठलं. ती आतमध्ये बडबड करती, भांडे घासती, हे हळूच उठलं. बाहेर गेलं, बाहेरून दरवाजाची कडी लावून घेतली, दिली कडी लावून. भोळे असतात महादेवाचे भक्त, दिली काडी लावून. ढणा 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 सगळं घर पेटलं महाराज. सोबत बायकोही जळाली. आणि याला आनंद झाला, अरे मला चिता भस्म भेटलं, मला भस्म भेटलं. गेलं त्या बायकोची चिता घेतली, भस्म घेतलं, हातात घेतलं, पळत महादेवाकडे हसत हसत गेला आणि मोठ्याने महादेव केलं आणि ते अंगावर फेकलं आणि नाचत घरी निघाला महाराज. मला चिता भस्म भेटलं, माझा नियम पूर्ण झाला, माझा नियम पूर्ण घेतला. आणि जंगलात नाचत नाचत पुढे निघताना मागून त्याला चाळाचा आवाज आला. त्याने सहज पाठीमागं पाहिलं, तो पुढं नाचत होता आणि त्याची बायको पाठीमागे नाचत होती. त्यानं तिला विचारलं, अगं मी तुला जाळून टाकलं होतं ना, तू कस काय जन्माला आलीस, तू पुन्हा जिवंत कशी झाली. त्या बायकोनं सांगितलं, ओ तुम्ही ज्याच्यासाठी जाळलं होतं ना त्यांना मला पुन्हा जिवंत केलं. महादेवाची भोळ्यापणानं श्रद्धेनं, भोळा मनानं श्रद्धा, भोळ्या मनानं पूजा करा. परीक्षा घेतात, परीक्षा घेतल्याशिवाय. चिमणाजी आणि त्यांची पत्नी अनेक वर्ष दोघांनी पूजा केली, अनेक वर्ष नामस्मरण केलं, सेवा केली, भक्ती केली, पण फळ काय भेटत नाही. आणि ही भक्ती फळाला आल्यानंतर एक दिवस चिमणाजी रात्री झोपलेले होते. आणि रात्री झोपलेले असताना चिमणाजींच्या स्वप्नामध्ये एक महात्मा आला. त्या महात्म्यानं चिमणाजींना सांगितलं, अरे इतके वर्षापासून तुम्ही दोघं माझी भक्ती करताय आणि आता तुमचे कष्ट थांबलेत, आता तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही. उद्या एका ठिकाणी एका जंगलामध्ये एक वृक्ष आहे, त्या वृक्षाची पत्ता दिला आणि त्या वृक्षाच्या खाली तुम्हाला एक बालक दिसेल. ते बालक अनेक वाघांनी वाघिणींनी वेष्टिलेलं असेल, त्याच्या आजूबाजूला वाघ वाघिणी असतील. तिथे जा, तो माझा प्रसाद आहे, महादेवाचा प्रसाद आहे, आणि तो प्रसाद तिथं जाऊन तो प्रसाद घेऊन या. हे स्वप्नात झालं बरं, हे स्वप्नात त्या महात्म्यानं सांगितलं. आणि ज्या वेळेला चिमणाजी उठून बसले, गावामध्ये गेले, काही त्यांच्या सवंगाड्यांना मित्रांना सांगितलं की अरे मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला एका महात्म्यानं येऊन सांगितलं की जंगलामध्ये वाघिणींच्या मध्ये एक तुला पुत्र भेटेल, तो पुत्र घरी घेऊन ये. ते जे काही लोक होते ना गावातले, ते लोक म्हणले याला येड लागलं, म्हणले हे दिवसभर महादेव महादेव महादेव, पोराचं येड लागले म्हणून काही स्वप्न पडतं यांना. पण सगळेच नाव ठेवणारे नसतात, काही चांगलेही माणसं असतात. काही लोकांनी विश्वास ठेवला. चिमणाजींनी आपल्या पत्नीला सोबत घेतलं, जंगलाच्या दिशेने निघाले आणि जे ठिकाण सांगितलं होतं त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर त्या वृक्षाच्या खाली पाहतात तर जसं स्वप्नात सांगितलं होतं त्याच पद्धतीनं मोठा वटवृक्ष, त्या वृक्षाच्या खाली वाघ वाघिणी अशा बसलेल्या, आणि त्या सगळ्या वाघांच्या वाघिणींच्या मध्ये एक छोटं बालक तिथं पहुडलेलं होतं. आणि विशेष ते बालक तिथं पहुडलं होतं आणि एक वाघीण त्या बालकाला स्तनपान करत होती. वाघिणीचं दूध ते बालक पित होतं. मी आपल्याला सांगितलं ना, उंची ठेवून शंकर बाबांचं चरित्र आपल्याला ऐकावं लागेल. साधं चरित्र नाही महाराज, हे अलौकिक अशा स्वरूपाचं चरित्र आहे. ती वाघीण त्या बाळाला स्तनपान करत होती, वाघिणीला ते लेकरू पीत होतं. त्या लेकराला त्यांनी घेतलं आणि त्या लेकराला उचलून घरी घेऊन आले. चिमणाजी आणि पत्नी दोघाही दाम्पत्याला खूप आनंद झाला, दोघा नवरा बायकोंना खूप आनंद झाला. कारण स्वतः भगवान शंकरानं हा प्रसाद, त्यांच्याच रूपातला हा प्रसाद स्वतः त्या दाम्पत्याला दिला होता. चिमणाजी आणि त्यांची पत्नी, चिमणाजी आणि त्यांची पत्नी दोघांनी त्या बाळाला घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर हळूहळू 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 सगळ्या अंतापूर गावामध्ये ती बातमी पसरली आणि सगळं गाव त्या ठिकाणी त्या बाळाच्या बारशाला आलं. आता त्या बाळाचं नाव काय ठेवावं, काय ठेवावं? शंकरानं दिलेला प्रसाद म्हणून त्याचं नाव ठेवलं शंकर. शंकर बाबा महाराज की, शंकर बाबा महाराज की.
शंकर बाबा महाराज की. त्या बाळाचं नाव ठेवलं शंकर. शम म्हणजे कल्याण आणि कर म्हणजे करणारा. जो कल्याण करणारा आहे त्याचं नाव काय? शंकर. म्हणून प्रस्तावनेत मी सांगितलं, श्रद्धेनं शंकर बाबा महाराजांना शरण या, तुमचं कल्याण केल्याशिवाय ते राहणार नाहीत. अंतापूर गावामध्ये अशा पद्धतीनं सगळीकडे आनंद झाला. लोक त्या बाळाला पाहायला यायला लागले, लोक त्या बाळाच्या विषयी ऐकायला लागले, चर्चा करायला लागले. आणि लोकांच्या मध्ये चर्चा सुरू झाली की वाघांच्या मध्ये जे बाळ जन्म, म्हणून शंकर बाबा महाराज हा जो भगवंताचा अवतार आहे, शंकर महाराजांचा हा अयोनी संभव अवतार आहे. हे अवतार कुणा पोटातून जन्माला आलेले नाहीत. शंकर महाराज हे अयोनी संभव आहेत. ते कुठल्याच योनीतून जन्माला आले नाहीत. हे स्वतः प्रगट झालेला अवतार असल्यामुळे हे शंकर बाबा महाराज अंतापूरमध्ये आज प्रगट झाले.